कृष्ण हरि मुकुंद हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज की जय सब संतन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसङ्ग्रहाणां रसाणां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायकौ जन्मादस्य तन्वयादितरते चार्थेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरसकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृति किं वा परैरीश्वरा सद्यो हृत्युवृदितेऽत्र कृतविशुश्रूषविस्तक्षणात् निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालं मुहुरो रसिका भावुक यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायन विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीम
रच्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि अन्तद्विद्यादात्मनो मायां यथा भासु यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यच्छात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय. हरी या परिरमापन आनंदे गाय हरीचे गुण हेही करावया वर्णन तो रमा रमन वाचा वदवी सांडुनिया अहमती रमा करी साकार स्तुती देव संतोषला निजात्मस्थिती या लागी श्रीपती बोलिजे त्याते श्रीची जे निजस्थिती तिची चाळविता निजात्मशक्ती या लागी त्याचे श्रीपती वेदशास्त्रार्थी बोलिजे. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची चालू असलेली ही प्रवचन सेवा, चिंतन सेवा आणि क्रमप्राप्त विषय आपल्यासमोर आईसाहेब रमा माता, लक्ष्मी माता भगवान परमात्म्याचं वर्णन करते, परमात्म्याची स्तुती करते आणि परमात्म्याला 2-3 विशेषण लक्ष्मी मातेने दिले. त्यामध्ये त्याची व्युत्पत्ती, त्या विशेषणाची, भगवंताच्या नामाची जी व्युत्पत्ती आहे ती व्युत्पत्ती नाथ महाराज आपल्याला प्रकट करून सांगतात. लक्ष्मी माता जी भगवंताचं वर्णन करते, लक्ष्मी माता म्हणते ऐसे उल्हासे रमा बोले पूर्ण माझा सद्गुरु स्वये नारायण त्याची सेविता सद्भावे चरण स्वये ब्रह्मज्ञान पाया लागे. भगवान म्हणतात की नाथ महाराज म्हणतात ही लक्ष्मी माता अतिशय उल्हासाने प्रेमाने बोलते. याचा विचार आपण केलेला आहे, कारण सद्गुरु नारायण परमात्मानेच, त्या परमात्म्याच्या सेवेनंच त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, एकरूपता अद्वैत ज्ञान प्राप्त झालं आणि त्यातून त्या ज्ञान अद्वैत ज्ञानाने आनंद रूपता प्राप्त करून घेऊन हरीचं परमात्म्याचं गुणगान हेच करायला, गुणगान करायला ती पुढे सरसावली. परंतु आनंदानं परमात्म्याचं गुणगान करते, परंतु हेही करावं या वर्णन रमा रमन वाचा वदवी, म्हणजे बोलवणारा जो आहे तोच परमात्मा. परमात्म्याशिवाय दुसरं कोणी चालत नाही. तुकोबार आहे, नास्तिकवाद्यांना आव्हान देऊन त्यांना प्रश्न विचारतात, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका.
किंवा सांडू नये असं तर परमात्म्याचं देखवी ऐकवी एक नारायण. सर्व क्रिया करवणारा कोण आहे? सामान्य जीवाला जर तो करवणारा आहे भक्ताच्या वाणीतून तर तोच बोलतो. हो, भगवंताच्या वाणीतून बोलणारा भगवत भक्ताच्या वाणीतून बोलणारा तो परमात्मा आहे. तोच परमात्मा तो रमा रमण वाचा वदवी. भगवंत स्वतः त्याची स्तुती भक्ताच्या मुखातून त्याला आवडते आणि भक्ताच्या मुखातूनच तो त्याचं वर्णन करतो. सांडोनिया अहमती रमा करी साकार स्तुती तो संतोषला निजात्मस्तुती या लागे श्रीपती बोलिजे त्या ते. सांडोनिया अहमती लक्ष्मी माता जी आहे, लक्ष्मी माता जी आहे ती लक्ष्मी माता परमात्म्याची स्तुती करायला लागली आहे. पण स्तुती करत असताना मी परमात्म्याची स्तुती करते. तो अहंभाव सोडून लक्ष्मी माता परमात्म्याचे चिंतन करत आहे. साकार स्तुती आणि स्तुती करत असताना परमात्म्याची सगुण साकार रूपाची स्तुती लक्ष्मी माता करायला लागलेली आहे. आणि त्यातून देवाची साकार सगुण रूपाची स्तुती केल्यानंतर परमात्मा सुद्धा निजात्मदेव संतोषला. लक्ष्मी मातेने श्रीने त्याची स्तुती करावी आणि त्या स्तुतीतून परमात्म्याने प्रसन्न व्हावं, संतोषित व्हावं. म्हणजे भक्ताने स्तुती करावी आणि भगवंताने त्यावर प्रसन्न व्हावं. या करता नाथ महाराज म्हणतात त्याला श्रीपती बोलिजे त्या ते. श्रीला लक्ष्मी चाळविता निजात्म शक्ती या लागी त्या ते श्रीपती वेदशास्त्रार्थी बोलिजे. वेदशास्त्रामध्ये सुद्धा त्या परमात्म्याला श्रीपती म्हटलं. का म्हटलं तर स्त्रियेची जी निजस्थिती म्हणजे लक्ष्मीचं जी आत्मस्थिती स्वरूपाची जी स्थिती आहे तीची सुद्धा निजात्म शक्ती जी आहे तो चालवणारा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा त्या लक्ष्मीची सुद्धा निजात्म स्थिती चालवते. म्हणूनच वेदशास्त्रामध्ये त्या परमात्म्याला श्रीपती म्हणून त्याला संबोधित केलेलं आहे. पुढच्या नामाची उत्पत्ती भगवान सांगतात. न भागता भक्ताची आरती निवारी निजांगी कृपा मूर्ती या लागी त्याती सात्वत पती सज्ञान बोलती सद्भावे पा. नाथ महाराज सांगतात सात्वत पती भगवंताला का म्हणतात याचा विचार नाथ महाराज सांगतात. न भागता भक्ताची आरती निवारी निजांगे कृपा मूर्ती. भक्ताची आरती न भागता परमात्मा निवारी निज अंगे कृपामूर्ती. कृपामूर्ती निज अंगे भक्ताची आरती न भागता निवारी असा अन्वय आहे. म्हणजे भगवान परमात्मा जो कृपाळू आहे, कृपामूर्ती ऐसा कृपेचा सागर भक्त काय विटे उभा कटी कर. तो परमात्मा विटेवर उभा असणारा तो कसा आहे? कृपाळू. कृपाळू तू जनार्दन. परमात्मा कृपाळू आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती. परमात्मा असा कृपाळू असणारा जो आहे तो कृपाळू असणारा परमात्मा काय करतो? निजांगे भक्ताची आरती निवारी. म्हणजे आरती अर्थाचा शब्दाचे दोन अर्थ. भक्ताला जे संकट आलेलं आहे ते संकट सुद्धा परमात्मा भक्ताच्या जीवनातलं निवृत्त करतो. आणि आर्त शब्दाचा दुसरा अर्थ भक्ताच्या जीवन अंतकरणात असलेली जी आरती म्हणजे इच्छा आहे ती इच्छा सुद्धा परमात्मा पूर्ण करतो. म्हणजे भक्ताच्या अंतकरणातल्या अपेक्षा परमात्मा पूर्णपणे त्याच्या पूर्ण करत असतो. तो कृपेने आपल्या भक्ताच्या अंतकरणातली कुठलीच इच्छा अपूर्ण राहू देत नाही. पूर्ण करणारा आहे भक्ताची. आणि ते करत असताना स्वतः करतो. दुसऱ्याच्या माध्यमातून भक्ताची म्हणजे भगवंताने सांगितलं अनन्या चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं
वहाम्यहम, भगवान म्हणतात की मी त्याचा योगक्षेम वाहतो. म्हणजे विक्षेप होतो आज मोबाईलचा म्हणजे तर परमात्मा त्याचा योगक्षेम आपल्या वाहतो. म्हणजेच भक्ताचे साकडे भगवंता म्हणजे अर्थ शब्दाचे अर्थ दोन आहेत, एक संकट आणि त्याच्या जीवनातलं त्याच्या इच्छा. भगवंताच्या जीवनात आलेलं संकट सुद्धा परमात्मा सर्व निवारण अतिशय कृपाळू स्वभावाने निवृत्त करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. म्हणजे त्याच्या मागचे पुढचे संकट देव उभा मागे पुढे निवारी कोडे सकळ. परमात्मा संकट सर्वच सर्व निवृत्त करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे. भक्ताला संकट परमात्मा येऊ देत नाही. आणि तुकोबाराय तर म्हणतात की आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काळाशी भिडे. कडी काळावर सुद्धा भिडणारा तो परमात्मा. आणि अशा प्रकारे तो परमात्मा कृपाळू आणि भक्ताच्या अंतकरणातल्या इच्छा तो परमात्मा काय करतो, पूर्ण करतो. आता अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत, अनेक भक्तांचे अनुभव आहेत की त्या परमात्म्याने त्यांची मनातल्या इच्छा सर्व पुरवल्या. आता भक्ताच्या अंतकरणात अपेक्षा काय असणार, असून भक्ताच्या अंतकरणात फक्त एकच अपेक्षा असते, भगवंताचं दर्शन नित्यकाळ व्हावं आणि भगवंताची सेवा घडावी. परंतु भक्ताच्या अंतकरणातल्या ह्या इच्छा परमात्मा पूर्ण करतो. इतर यांची हे केल्यापेक्षा भक्तिशास्त्रामध्ये ज्यांचं प्रामुख्याने नारद महर्षींनी अग्रगणी मानून गुरु मानून ज्यांचं उदाहरण दिलं भक्तीमध्ये, त्या गौडणीचा अनुभव काय आहे, गौडणी अनुभव काय सांगतात. आमच्या इच्छा पूर्ण केल्या. कारण नारद महर्षींना विचारलं भक्तीचं एखादं उदाहरण तुमच्याकडे कुठलं आहे का, तर भक्ती नारद महर्षी म्हणतात यथा व्रज गोपिकानाम. त्या गोपिका भक्तीचं आदर्श उदाहरण आहे. आणि ते उदाहरण त्या न्यायाने आपण गोपिकांचा अनुभव पाहू. नाथ महाराज निळोबारायांनी त्या गोपिकांचा अनुभव व्यक्त केला. निळोबाराय म्हणतात की त्यांच्या अंतकरणातली सर्व आर्त इच्छा भगवंताने पूर्ण केल्या. एक गवळण म्हणते आजी पुरले वो आरतीचे आरत, होते हृदयी ओ बहु दिवस चिंतित, मना आवरून या इंद्रिया सतत, दृष्टी पाहो हा धनीवरी गोपीनाथ, त्याची घडोनिया आले अनायासे, जाता यशोदा घरा वानाची आमीसे, काला खेळत खेळत बाळवेसे, कवडे घाली मिठी गद गदा हसे, ओ त्याची घडोनिया आले अनायासे. पहिल्या चरणामध्ये गवळणीची आर्तता इच्छा सांगितली निळोबाराने. आजी पुरले ओ आरतीची आरत, माझ्या मनातली इच्छा जी होती ती इच्छा आज काय झाली, पूर्ण झाली. काय इच्छा होती बाई असं जर विचारलं गवळणीला तर गवळण होते हृदयी वो बहुत दिवस चिंतित. खूप दिवसापासून म्हणजे जन्मजन्मांतरापासून मी मनात चिंतन करत होते की मना आवरोणी इंद्रिया सतत. मनाला आवरलं, इंद्रियाला ताब्यात घेतलं, म्हणजे श्रम आणि दम आम्ही जीवनामध्ये साधला. कशासाठी एवढा खटाटो, कशाची इच्छा होती तुमच्या मनात, तर गवळणी सांगतात दृष्टी पाहो धनीवरी हा गोपीनाथ. परमात्म्याला डोळे भरून मना इच्छा पूर्ण होईस्तोर आम्ही त्या परमात्म्याला पाहत राहावं, तृप्ती होईस्तोर त्या परमात्म्याला पाहत राहावं, ही मनातली काय होती, आर्तता होती. आणि काय झालं, नेमकं आमची आर्तता त्या परमात्म्याने पुरवली. त्याची घडोनिया आले अनायासी. का घडून तेच घडून आलं. काय घडलं, जाता यशोदा घरा वानाची यामीसे. ती यशोदेच्या घराला आम्ही जायला लागलो, वान वाटायला आम्ही जायला लागलो. मला वाटतं हा वानाच्या मिशे, तर मला वाटतं कदाचित हा संक्रांतीचा काळ असेल.
कारण संक्रांतीच्या काळात माऊल्या एकमेकीला वाण देतात, किंवा वाण म्हणजे वस्तू, एखादी वस्तू घेण्यासाठी किंवा एखादी वस्तू यशोदेला देण्यासाठी ती गवळण परमात्मा म्हणजे नंदराजाकडे गेली, यशोदेच्या घराकडे गेली. आणि काय झालं, आला खेळत खेळत बाळवे से, परमात्मा चुम चुम छुम छुम पावले टाकत ठमक चलत नंद गोपाला, असं एक हे आहे. तर असं चालत चालत ठुमकत चलत नंद गोपाला, ठुमकत ठुमकत असे 2-3 पद आहेत ते हिंदीमधले. तर तो परमात्मा चालत ठुमकत ठुमकत चालत आला, खेळत खेळत आला बुवा, आणि खेळत खेळत आला. आणि गवळणीच्या मनात होतं याला डोळे भरून पाव दृष्टी पाहू धनीवरी गोपीनाथ हो. परमात्मा आला खेळत, आणि खेळत आला तर काय नुसता पाहिला नाही, तर खेळत आल्यावर कवडी घाली मिठी गद गदा हासे. ओ परमात्मा आला आणि त्या गवळणीला आलिंगनच दिलं ना, आणि खदगदा हसायला लागला. कारण भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करताना परमात्म्याला अतिशय आनंद होतो. आणि उत्साहात आणि म्हणतो परमात्मा हसायला लागला, म्हणजे भक्ताच्या अंतकरणातली भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो. निळोबाराय एका ठिकाणी पुन्हा म्हणतात की त्या गवळणीचा अनुवाद करतात की या परमात्म्याला पाहायला जात असताना काय केलं, डोळ्याने पाहावं म्हणून डोळ्यामध्येच आर्तता, या परमात्म्याला तुझं पाहावी हे धरितो वासना तुकोबराय जसं म्हणतात, तसं या गवळणीच्या मनात आर्तता होती. आणि जणू आर्ततेच इच्छेचं परमात्म्याला पाहण्याचं अंजन डोळ्यामध्ये या गवळणीनं घातलं. आणि काय झालं मग, दर्शन झालं काय, मग परमात्म्याने ते दर्शन पुरवलं, इच्छा पुरवली. पाहो गेली ओ नंदाचा नंदन, पाहो गेली ओ नंदाचा नंदन, नेत्री लेवोनी आरतीचे अंजन, नेत्री लेवोनी या आरतीचे अंजन, उभा जेथे तेथे उभा राजीव लोचन, उभा जेथे उभा होता राजीव लोचन. तो परमात्मा उभा होता. निवाली इंद्री, गवळणी काय म्हणतात आपण त्याच्यात, उभा होता राजीव, भोते मिळवोनी गडी संत सज्जन. तो परमात्मा राजीव लोचन कमल नेत्र असणारा परमात्मा असा उभा होता, जेथे उभा होता. आणि भोवती गोपाळ होते, गवळी होते. ओ शिक्षक तरी करा, त्यांना सांगा बंद विक्षेप होतो त्याचा. राम गोपाळांच्या भोवती, परमात्म्याच्या भोवती ते गोपाळ संत सज्जन उभे होते. आणि गवळणी म्हणतात की त्या परमात्म्याला काय झालं, तो उभे असताना त्याला पाहिलं, दृष्टी तेथेही नेवाली इंद्रिये सकळ, दृष्टी तेथे पाहिल्याबरोबर तृप्ती झाली, दृष्टी तेथेही नेवाली इंद्रिये सकळ. नुसती तर दृष्टीची डोळ्याची इच्छा पूर्ण झाली नाही, तर सर्व इंद्रियांच्या इच्छा पूर्ण झाल्या. झाली तटस्थची देखोनी घननीळ, परमात्म्याला पाहिलं आणि सर्व इंद्रियामध्ये काय झाली, ताटस्थ्य अवस्था निर्माण झाली. मुकुट विराजित कुंडले वनमाळ, सुंदर श्रीमुख सुदर्शन सरळ, वो ते दृष्टी तेथेही निमाली वो इंद्रिये सकळ. त्या परमात्म्याला पाहिलं आणि इच्छा पूर्ण झाली. पुढे एका गवळणीनं पुन्हा पाहिलं, एका गवळणीला पुन्हा हाच अनुभव आला, दुसऱ्या गवळणीचा अनुभव. निळोबाराय सांगतात, पडली गाठी या गुणासवे, पडली गाठी या गुणासवे, एकनिष्ठ वो शरण जाता भावे, मुनीचे दाखवतावो आर्त नित्य नवे, मनीचे दाखवितावो आर्त नित्य नवे. झाला प्रसन्न देवाचाही देव वो, झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो,
त्या गवळणी म्हणतात हो याचं म्हणजे मनी राखतावो आर्त नित्य नव्हे, सतत त्या परमात्म्याला पाहावं ही आर्तता होती. आणि झाला प्रसन्न तो देव काय झाला प्रसन्न देवाचा देव हो. देवाचा देव असणारा परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आमच्यावर काय झाला प्रसन्न झाला. म्हणजे इच्छा माझ्या मनातली आर्तता काय केली पुरवली. अजून एक गवळण्या निळोबा यांची आणि जोडजोड प्रचलित आहे ती सर्वत्र सर्व म्हणल्या जातात, पण शक्यतो ही गवळण जास्त म्हणल्या जाते. होते बहुत दिवस आरत वागविले, होते बहुत दिवस आरत वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे त्याचे, घेतले जन्म मागे त्याचे, सार्थक हो झाले हो, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. गौरवी म्हणतात होते बहुत दिवस आर्त वागविले, आज अकस्मात फळ देऊ आले. कशाने? दृष्टी देखिली श्री हरीची पाऊले, परमात्म्याला पाहिलं आणि त्याच्यामुळे आज काय झालं आमची इच्छा पूर्ण केली. कोणी केली पूर्ण? तुकोबाराय म्हणतात भगवंताने पूर्ण केली. इच्छादानी येथे ओळला समर्थ. तुकोबाराय म्हणतात इच्छादानी येथे ओळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. इच्छादान इच्छेचं दान करणारा तो परमात्मा अवघेची आर्त पुरवितो. तो परमात्मा सर्वांची इच्छा आर्तता पूर्ण करतो. तो परमात्मा पूर्ण करतो म्हणजे परमात्मा इच्छा पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. नाथ महाराजचे सांगता आणि ही इच्छा पूर्ण करत असताना न भागता निवारी निजांगी कृपामूर्ती. न भागता परमात्म्याला भागशीन त्याचा येत नाही. परमात्म्याला त्याची म्हणजे किंवा करायचं म्हणून करायचं असं नाही, त्याला भाग कुठलाच येत नाही. अशा पद्धतीनं तो परमात्मा न भागता भक्ताची आरती निवारी निजांगे. स्वतः परमात्मा न भागता म्हणजे न थकता न कंटाळवाना करताना. अरे वा, स्विच ऑफ होत नाही तिकडे जा. विषय पुन्हा राहायचं एवढा भक्तीचा विषय चालू. परमात्मा तर परमात्मा न भागता न थकता भक्ताचे सर्वचे सर्व कामं करत असतो. आणि या करता तो परमात्मा भक्ताची कामं करत असताना थकत नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात या लागी त्या ते सात्वत पती सज्ञान बोलते सद्भावे. अतिशय सद्भावाने ते भक्त जे आहेत ते भक्त काय करतात सद्भावाने त्याला सात्वतपती म्हणजे भक्ताचा रक्षक संरक्षक म्हणून त्याला परमात्म्याला सात्वतपती म्हणतात. पुढे लक्ष्मी मातेनं दुसरं नाव घेतलं, नाव सांगितलं होतं परमात्म्याचं यज्ञपती. त्याला यज्ञपती का म्हणतात तर याज्ञिक याग होम करिता कल्पने सारिखे फळदाता. या लागी यज्ञपती तत्वता होय बोलता श्री व्यास. याज्ञिकपती होम करिता म्हणजे एखादा याज्ञिक जर यज्ञ करायला लागला होम करायला लागला तर कल्पने सारिखे फळ देता. काय आहे यज्ञ करायचा म्हटला की शक्यतो यज्ञ हा निष्काम नसतोच. तुम्ही सांगा सत्यनारायण निष्काम भावनेनं केला असं एक उदाहरण सापडते नाही. सत्यता शक्यतो सकाम भावनेनं सत्यनारायण करतात. तसे यज्ञ जे आहेत हे सकाम भावनेनेच करणारे आहे. परंतु निष्काम भावनेनं करणं हे भगवंताची भक्ती. पण कदाच सकाम भावनेनं यज्ञ जरी केलं याज्ञिकाने केला तरीही सुद्धा त्याच्या कल्पनेसारखं इच्छेसारखं फळ परमात्मा देतो. तुका म्हणे आम्ही
जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. परमात्मा कल्पतरू होतो आणि त्या कल्पना इच्छा तुकोबारा म्हणतात की तो परमात्मा पूर्ण करतो. म्हणजे तो परमात्मा सर्वच्या सर्व कल्पना पूर्ण करतो, इच्छा पूर्ण घेतो. कल्पने सारिखा फल देता. एखादा जर यज्ञ पुत्र कामेष्टी यज्ञ करत असेल, इच्छा प्राप्तीने मुलगा मिळावा, प्राप्त व्हावा या इच्छेने, तर त्याचा इच्छा पूर्ण करतो. अनेक आपल्याला पुरावे माहिती आहे. तो परमात्मा जे तुम्ही कल्पना करणार ती परमात्मा पूर्ण करतो. म्हणजे त्याचा स्वभाव आहे तो पूर्ण करण्याचा. तर म्हणून त्याला यज्ञपती या लागी यज्ञपती तत्वता होय बोलता श्री व्यास. त्यांना यज्ञपती कोण बोलतंय? भगवान व्यास त्यांना यज्ञपती म्हणतात. कारण यज्ञ करणाऱ्यांच्या इच्छा तो कल्पना त्याच्या इच्छेला तो फलरूप देणारा फलदाता परमात्मा आहे. म्हणून ज्या पुढे लक्ष्मी मातेने परमात्म्याला जगतपती म्हणून संबोधलं. जगतपती, या जगतपती नावाची व्युत्पत्ती सांगताना नाथ महाराज म्हणतात, जग सृजोनी प्रतिपाडता सखी सेखी उदरी सामाविता एवढी सत्ता श्री भगवंता या लागी तत्वता जगतपती होय. जगतपती या लागी तत्वता, तात्विक दृष्टीने तो जगाचा पती होतो. का होतो? तर याचं कारण नाथ महाराजांनी सांगितलं, जगी सृजोनी प्रतिपादिता. जगत सृजन म्हणजे जगत निर्माण करतो आणि निर्माण करून त्याचं पालन करतो, उत्पत्ती करतो, पालन करतो आणि शेखी उदरी सामाविता म्हणजे त्याचा संहार सुद्धा तो परमात्मा करतो. म्हणून तो जगतपती आहे आणि त्या परमात्म्याचं हे कार्य आहे. अनेक ठिकाणी परमात्म्याचं तसं वर्णन केलेलं आहे. गीतेमध्ये 9व्या अध्यायात 18व्या श्लोकाला गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभवहा प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. यामध्ये ज्ञानोबारायांनी सुंदर असं या तिन्ही पदाचं सृजोनी प्रतिपाळता शेखी उदरी सामाविता या तिन्ही गोष्टीचा विचार ज्ञानोबारायांनी सुंदर केला. ज्ञानोबाराय म्हणतात, मीची होनी पांडवा या त्रिभुवनासी ओलावा सृष्टिक्षय प्रभवा सृष्टिक्षय प्रभवा सृष्टिक्षय बीजा शाखा ते प्रसव प्रभवा मूळ मी. भगवान म्हणतात की अर्जुना, या सर्व सृष्टीचा त्रिभुवनासी ओलावा सृष्टिक्षय प्रभवा मूळ ते मी. या सर्व सृष्टीचा क्षय करणारा प्रभाववान सामर्थ्यवान कोण आहे? मूळ कोण आहे? तर मीच आहे. आणि बीज शाखा ते प्रसवे मग ते रुखपन बीजी सामावे तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे. बीज शाखा ते प्रसवे. काल आपण विचार केला होता, बीज अगोदर का फळ अगोदर? तर बीज शाखा ते प्रसवे म्हणजे बीजतून शाखा झाड निर्माण होतं आणि मग ती रुखपण बीजी सामावे. ती वृक्षत्व त्या बीजामध्ये पुन्हा सामावल्या जातं. तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे. परमात्मा संकल्पाने जगत निर्माण करतो. तयाचा संकल्पची झाला त्या प्रसवता. व परमात्म्याने संकल्प केला आणि त्या संकल्पाने हे जगत निर्माण केलं. ऐसे जगाचे बीज संकल्प अव्यक्त वासना रूप तया कल्पांती तेथ निक्षेप ते होय मी. भगवान म्हणतात की शेवटी ऐसे जगाचे बीज संकल्प म्हणजे जगाचं मूळ असणारा, तो असणारा निर्माण करणारा मी संकल्प करतो. अव्यक्त वासना रूप, अव्यक्त राहून अव्यक्त ज्या वासना आहेत त्या वासना तया कल्पांती
जेथ निक्षेप ते मी होय. म्हणजे सृष्टीचा संहार झाल्यानंतर जो कल्पना वासनाक्षय आहे, तो वासना रूप जो अव्यक्त आहे कर्म आहे, ते कर्म पुन्हा निक्षेप करून पुन्हा त्याच्यातून नवीन सृष्टी मी काय करतो, कल्पाच्या शेवटी प्रारंभाला पुन्हा त्याची काय उत्पत्ती करतो. ऐसे आणि मागवते ते संकल्प वासना संस्कार. ज्ञानोबा म्हणतात ते संकल्प वासना संस्कार मागवते रचावया आकार. जेत ग्राहोनी असती अमर ते निधान मी. जे अमर लोक सुद्धा ते संस्कार जिवंत ठेवून ते रचना करण्यासाठी अजून शिल्लक राहतात. जे अमर शिल्लक राहतात ते कोण आहे, मीच आहे. म्हणजे ब्रह्मदेव शिल्लक राहतो, प्रजापती शिल्लक राहतात आणि त्या वासनेनुसार कर्मानुसार परमात्मा त्याची त्या सृष्टीची ब्रह्मदेवाच्या प्रजापतीच्या माध्यमातून पुन्हा काय करतो, निर्मिती करतो. थोडक्यात एका वाक्यात उत्पत्ती तो करतो, स्थिती तो प्रतिपादन तो करतो आणि संहार सुद्धा तोच परमात्मा करून पुन्हा उत्पत्ती तोच करतो. हो, आपण नेहमी काकड्यामध्ये म्हणतो आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. हा भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. धर्म गा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. धर्म गा जागो तुझा. तो परमात्मा सर्वांचे काय करणार आहे, उत्पत्ती स्थिती करणारा. अशा प्रकारे तोच परमात्मा या जगतातल्या सर्व, म्हणून त्याला यज्ञपती म्हणतात. उपनिषदात हेच वर्णन आहे. त्या भृगुवल्लीमध्ये, उपनिषदात स्मृतीमध्ये भृगुवल्लीत असं वर्णन आलं की त्या परमात्म्यापासूनच हे जगत निर्माण होतं, त्याच्यामध्येच जगतं आणि शेवटी त्याच्यामध्येच विलीन होऊन जातं. यतो वा इमानी भूतानि जायन्ति येन जातानि जीवन्ति यत् प्रयत्यभि संविशति तत् विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. त्याला जाणून घ्या, तो कोण आहे, ते ब्रह्म आहेत. कसं आहे, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, त्याच्यापासून जन्माला येतं. येन जातानी जिवंती, त्याच्यापासून जन्माला येऊन त्याच्यामुळेच ते जगत. यत् प्रयत्यभि संविशंती संविशंती म्हणजे त्याच्यामध्येच ते काय होतं, पुन्हा प्रवेशित होतं. ते काय आहे, ब्रह्म आहे. अशा प्रकारचा विचार सांगितला. तो परमात्मा ते ब्रह्म आहे आणि म्हणून त्याला नाथ महाराज म्हणतात एवढी सत्ता श्री भगवंता या लागे तत्वता जगतपती होय. म्हणून त्याला तात्विक दृष्टीने जगतपती म्हणतात. ऐसा भक्त श्रीपती यज्ञपती आणि जगतपती भक्ता समान वैकुंठपती देखी प्रजापती टवकारला. अशा प्रकारचा जो भक्त आहे, भगवान आहे, भक्तांचा पती आहे, भक्तांचा संरक्षक आहे, यज्ञ फलदाता आहे, जगाची उत्पत्ती स्थिती करणारा जगतपती आहे आणि तो भक्ता समान भक्तांच्या समवेत वैकुंठाचा पती आहे. म्हणजे वैकुंठाचा मालक आहे. आणि तेथे प्रजापती टवकारला, देखे प्रजापती टवकारला. एवढा असं त्या परमात्म्याला पाहिलं आणि परमात्मा आश्चर्यचकित होऊन ब्रह्मदेव त्या परमात्म्याला पाहून आश्चर्यचकित झाला आणि मग बोलिले भगवद भक्त जे भजन भावे नित्य मुक्त ते हरी लागी प्रिय सात्वत ब्रह्मा देखत पार्षद गण. नंतर तो हर्षित होऊन ब्रह्मदेव बोलिले भगवत भक्त. मागे जे बोलिले भगवत भक्त, मागे सांगितलं ना वैकुंठामध्ये चतुर्भुज नर होते, त्यांचं वर्णन आपण पाहिलं. वैकुंठातल्या लोकांचं तुम्ही होते त्या वर्णनाला, भक्ताच्या वर्णनाला. ते भगवंताचं वर्णन पाहिलं आणि ते ऐकलं. ते भगवत भक्त भजन भावे नित्यमुक्त, भगवंताचं भजन करून जे नित्यमुक्तता ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घेतली होती ते हरी लागी प्रिय सात्वत. की जे भक्त भगवंताला अतिशय प्रिय आहे. किती प्रिय आहे, किती प्रिय आहे, तो म्हणतात भक्ता होणी देवा आवडते काही
त्रिभुवनी नाही आन दुजे. भागवतामध्ये सुंदर विषय आला, आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. भगवान म्हणतात की एका वाक्यात सांगतो की माझा आत्मा सुद्धा मला आवडत नाही, नैवात्माच यथा भवान. भगवंताने सांगितलं, एकादश स्कंदामध्येच श्लोक आहे, नैवात्माचं यथा भवान. उद्धवा, मला माझा आत्माही प्रिय नाही, यथा भवान तेवढे तुम्ही भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ब्रह्मा देखत पार्षद गण. त्या हरीला परमात्म्याला ते भक्त जे आवडतात, ते जे पार्षद गण आहे, जे भगवंताच्या अवतीभोवती बसलेले आहेत, त्यांना ब्रह्मदेवाने काय केलं, पाहिलं. ते कोण आहे, कसे आहेत, त्याचं वर्णन भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सुनंद नंद प्रबलार्हनादिभिः स्वपार्षद मुख्यै परिसेवितं विभुं. भृत्य प्रासादभिमुखं दृगासवं प्रसन्न हासारुणर्लोचनाननम्. अशा प्रकारचे शुकाचार्याने सांगितलं. काय त्यांची नावं सांगितली, पार्षदगण कोण आहेत त्यांची नावं सांगतात. नंद सुनंद प्रबल हरणादी. याचा अन्वय आपण पाहून घेऊ पहिल्यांदा, काही जास्त अन्वय नाही याच्यामध्ये, सरळ आहे. नंद सुनंद प्रबल हनादिभिः स्वपार्षद मुख्यैः परिसेवितं विभुं ददर्श. ददर्श हे अध्या रूपाने घ्यावं लागतं. तर भृत्य प्रासादिभिः मुखम दृगासवम प्रसन्न हासावरुण लोचनानम. अशा प्रकारचा अन्वय याचा आहे. तर अर्थाचं याच्यात सरळ नाव आहेत सुनंद, नंद, प्रबल, अर्हन इत्यादी जे पार्षदगण आहेत, हे काय आहे, आपल्या मुख्य अशा सेवकांनी तो परमात्मा असा सभोवती काय सविलेल्या म्हणजे आवरण घेतलेल्या सविलेल्या त्यांनी स्तवन केलेलं आहे त्या परमात्म्याला पाहता पाहता भक्तांवर प्रसाद म्हणजे कृपा करायला अतिशय तो परमात्मा कसा आहे, उत्सुक आहे. भृत्या प्रासादिमुखम, म्हणजे भक्तावर कृपा करण्यासाठी तो कसा आहे, अतिशय प्रसन्न झालेला आहे, उत्सुक आहे. आणि पुन्हा प्रसन्न हास अरुण लोचनानाम, म्हणजे चेहरा त्याचा परमात्म्याचं मुखकमल अतिशय प्रसन्न आहे. आणि त्याची दृष्टी कशी आहे, तर त्याची दृष्टी परमात्म्याची दृष्टी लोचनानाम, म्हणजे मध्य पेराऱ्या माणसाची दृष्टी जशी मोहक असे त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीमध्ये मोहकता आकर्षण करणारी जी दृष्टी आहे, भक्ताविषयीचा मोह उत्पन्न करणारी, भक्ताच्या मनात मोह प्रेम उत्पन्न करणारी अशी दृष्टी त्या परमात्म्याची आहे. आणि तो परमात्मा आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी अतिशय उत्सुक झालेला आहे. अशा प्रकारचा एकंदरीत अन्वयार्थ आहे. अगदी थोडक्यात जर म्हणायचं झालं तर ब्रह्मदेवाला तिथं पाहिल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य दिसलं की त्याच्या परमात्म्याच्या सभोवती सुनंद, नंद, प्रबल, अर्हन इत्यादी जे भक्त आहेत ते सेवकगण जे आहेत ते उभे आहेत आणि त्या परमात्म्याची काय करतायत, सेवा करतायत. आणि अशी सेवा करत असताना कोणाची सेवा, की ज्याचे नेत्र अतिशय मद्याप्रमाणे मोहक आहेत आणि त्याच्या मुखकमलावर सुंदर अशा प्रकारचं स्मित हास्य झळकत आहे आणि नेत्र आरक्त आहेत आणि आपल्या भक्तावर कृपा करण्याकरता तो परमात्मा अतिशय काय आहे, उत्सुक झालेला आहे, तत्पर झालेला आहे. अशा प्रकारचे भक्ताची ते लीला, भक्ताचं तिथे वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. भक्तांचे नावं इथं जे सांगितलेले आहे, नाथ महाराज वर्णन करतात, याच्यावर आपण त्याचा विचार पाहू. वैकुंठी भक्त हरिभक्त पूर्ण ब्रह्मा देखताही आपण, त्याची नावे सांगू शके कोण, मुख्य पार्षद गणते ऐका. नाथ महाराज म्हणतात
वैकुंठी हरिभक्त पूर्ण. वैकुंठामध्ये जे हरिभक्त आहे ते कसे आहे? पूर्ण आहे. किंवा पूर्ण असणारं जे वैकुंठ लोक आहे तिथं हरिभक्त आहेत ते म्हणजे ती सुद्धा कशी आहेत? पूर्ण आहे. पूर्ण विशेषण वैकुंठाला लावा का पूर्ण विशेषण हरिभक्ताला लावा. हरिभक्तही पूर्ण आहे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, त्यांचं जीवन त्यांचं परिपूर्ण जीवन झालेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये कशाचीच अपेक्षा नाही आणि काहीच प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहिलेलं नाही. असे पूर्ण असणाऱ्या वैकुंठामध्ये पूर्ण असणारे भगवत भक्त ब्रह्मा देखत आहे. आपण ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष स्वतः त्या परिपूर्ण असलेल्या निरीच्छ असलेल्या कृतकृत्य झालेल्या भगवत भक्तांना परिपूर्ण त्यांचं जीवन झालेलं आहे. त्या हरिभक्तांना ब्रह्मदेवाने स्वतः पाहिलं. कोण कोण पाहिले? ज्याचं नाव तर सांगा. परंतु नाथ म्हणतात त्यांची नावे सांगू शके कोण? मुख्य पार्षद गण ते ऐका. त्याचं नाव आपण कोण सांगू शकणार आहे? का सांगू शकणार नाही? वैकुंठ जाण्यानंतर सोपा आहे. वैकुंठा जावया तपाचे सायास करणे लागे नाश जीवा बहु किंवा करणे लागे आटी जीवा बाटी. म्हणजे त्या वैकुंठाला जाण्यासाठी तप करावं लागतं. आज तप करायला कोण शिल्लक आहे? कोण तयार आहे? आज माणसं सर्व धावपळ करतात. ते भगवंत आहे. भगवंताच्या पार्षद गणांची नावं कोण सांगू शकेल? परंतु नाथ महाराज म्हणतात सांगतो ऐका. कोण आहे? नाथ महाराजांनी याच्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये याचे वर्णन आलेलं आहे. पहिल्यांदा हा विचार करू, नंतर एकनाथी भागवतातला विचार आपल्या समोर मांडतो. कारण एकच विषय आहे, एका अर्थाने थोडा फरक आहे. नंद सुनंद मुख्यत्वे पूर्ण बल आणि बलार्हन धाता विधाता निकट घन जय विजय जान द्वारपाळ चंड प्रचंड सुशीळ भद्र सुभद्र पुण्यशीळ कुमुद कुमुदाक्ष सकळ हा पार्षद मेळ श्री हरीचा. भगवंताची 8 पार्षद गण आहे. मुख्य पार्षद गण किती आहे? 8 आहेत. आणि हे 8ांची नावं सांगतात. मोजा. नंद सुनंद. एक श्लोकच आहे एकनाथी भागवतातला, तो श्लोक सांगतो. नंद सुनंद गरुड चंडमेवच महाबलम बलम चैव कुमुदम कुमुदेक्षणम. हे 8 प्रकारचे भक्ताचे भगवंताचे काय आहेत? पार्षदगण भगवंताचे सांगितलेले आहे. एक नंद आहे, दुसरा सुनंद आहे. मुख्यत्वे पूर्ण. हे कोण आहे? मुख्य आहे, पूर्ण. बल आणि बलार्हण हे 2 आहेत. म्हणजे किती झाले? 4. धाता विधाता निकट घन जय विजय जान द्वारपाळ. म्हणजे हे 2 किती झाले? द्वारपाळ. हे जे निकट घन हे अतिशय परमात्म्याच्या जवळ असणारे. जय आणि विजय हे द्वारपाळ आहे. हे काय करतात? म्हणजे वॉचमॅनचं काम करतात. जय विजय भगवंताच्या गेटवरचे वॉचमॅन आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात? शिपायाचं काम. जय विजय तिथं करतायत. चंड प्रचंड सुशीळ अतिशय शीळवान असणारे भद्र सुभद्र पुण्यशीळ अतिशय पुण्यवान आणि पुण्यवान असणारे हे कल्याणकारी असणारे कुमुद कुमुदाक्ष सकळ हा पार्षद मेळ श्रीहरीचा. अशा प्रकारचे हे पार्षदांचा मेळ भगवंताच्या जवळ बसलेला. आता नाथ महाराजांनी याचा विचार केला. कोणाकोणाकडे काय आहे? त्यांची स्थानं काय आहे? कोण कोण कुठं कुठं उभे आहेत? नाथ महाराज सांगतात. नंद सुनंद देवा पाशी गरुड उभा तिष्ठे तृष्टीसी चंड प्रचंड दोन्ही बाहिसी अहर्निशी तिष्ठतो. नंद आणि सुनंद आहे हे देवाच्या जवळ आहे, अतिशय जवळ उभे असतात. गरुड सदा तिष्ठे दृष्टीपाशी परमात्म्याच्या अगदी समोर. म्हणून तुम्ही पंढरपूरला सुद्धा परमात्मा कुठं आहे? पुढे आहे. पांडुरंगाची आरती तुळशी माळ गळा गोप म्हणा 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 तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा
नाही नाही नित्याचं आहे पण आठवत नाही. गरुड हनुमंत पुढे सन्मुख उभे राहती. गरुड आणि आम्ही नित्याचं असल्याला आठवत नाही बऱ्याच वेळा असते होतं एखाद्या वेळेस. तर तो परमात्मा गरुड आणि हनुमंत सन्मुख उभे राहते म्हणजे समोर उभे राहतात. वैकुंठामध्ये प्रत्यक्ष गरुड हा परमात्म्याच्या दृष्टी समोर तिथं उभे राहतात. चंड प्रचंड दोन्ही बाही, एका बाजूला डावीकडं चंड आहे, उजवीकडा प्रचंड नावाचे असे दोन्ही उभे असतात. अहर्निशी रात्रंदिवस परमात्म्याच्या दोन्ही बाजूला बॉडीगार्ड म्हणून, संरक्षक म्हणून हे दोघं जण उभे राहतात. बळ आणि महाबळ, सन्मुख संज्ञे अवज्ञा, अवधानशील, कुमुदाक्ष केवळ, पाठीशी प्रबळ बळ उभे. आणि हे जे आहेत बळ आणि महाबळ, सन्मुख म्हणजे गरुडाच्या पाठीमागे हे काय आहेत, कसे अवधानशील अतिशय दक्षतेनं परमात्म्याच्या समोर आहे. पुढे याच्यावर हे जे आहेत जय आणि विजय हे द्वारपाळ आहेत. द्वारपाळ आणि त्यांच्या पुढे हे कोण आहेत, बळ आणि महाबळ हे सन्मुख उभे आहेत, अतिशय दक्षपणाने उभे आहेत. आणि कुमुदाक्ष केवळ, पाठीशी प्रबळ बळ उभे. पाठीशी कुमुद आणि कुमुदाक्ष हे जे आहेत हे दोघं जण कुठं उभे आहेत, भगवंताच्या पाठीमागे उभे असतात. आणि ही पार्षद गणा समवेत, या पार्षद गणाच्या याच्यातून उभे असतात. आता सहज विषय आला म्हणून एक असा विषय आहे की परमात्मा वैकुंठामध्ये नांदत असताना आहे ना, परमात्म्याच्या भोवती काही परमात्म्याने आवरण तयार केलेली आहे. म्हणजे संरक्षण आवरण परमात्म्याचे काही तयार आहेत वैकुंठामध्ये. आणि मोठी मोठी जी माणसं असतात यांना संरक्षण असताना त्याचे बॉडीगार्ड दिसतात, ते दोनच असतात असे नाही, काही अदृश्य त्यांची बॉडीगार्ड असतात. मोठे याच्यामध्ये काही मोठे बंगले असतात, मोठे श्रीमंताचे, त्यांना जसे वेगवेगळे कंपाऊंड केलेले असतात. भगवंताच्या वैकुंठामध्ये परमात्म्याचं संरक्षण, तिथं परमात्म्याने किती मोठं जबरदस्त, तुम्ही रावणाचं पहा किती जबरदस्त होतं. याच्यामध्ये रामायणामध्ये सुंदर वरून आलेला त्याचं संरक्षण आवरण केलेलं आहे. त्यातल्या त्यात त्या निकुंभ देवीची आराधना करताना हा इंद्रजित, लक्ष्मणाला मारण्याकरता इंद्रजिताने यज्ञ केला, त्यावेळेस त्याने किती आवरणं होते. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये आवरणं टाकलेली आहेत. सर्व चारण मारणाचे सर्व याच्यातले ती सर्व आवरणं तोडून मारुतीराय विभीषणाला घेऊन आतमध्ये शिरले होते. लक्ष्मणाला घेऊन याच्यामध्ये ते तिथं, आणि तिथं त्याचा वध केला होता. त्याला आवरण, तसे वैकुंठामध्ये 4 प्रकारचे आवरण परमात्म्याने वैकुंठात परमात्म्याच्या भोवती केलेलं आहे. पहिलं आवरण आहे ओवीच आहे. ओवी नाथ महाराजांनी सांगितलेली आहे, गरुड दृष्टी पुढे तिष्ठे, जनते गरुड दृष्टी तिष्ठे आपण, येर नंदादी जे 8 जन, ये 8 दिशा प्रति जान, पार्षद गण हरी निकटी. परमात्म्याच्या होती पार्षदांचं गण आहे, अतिशय जवळ एकदम लागून पार्षद गण 8 जण पार्षद गण आहेत. परमात्म्या भोवती आवरणे आहेत. आवरण काय आहेत, अन्वी जीव कडे देहावरण, अन्वी जी जीवन कळा आहे तिला आवरण, देहाचं आवरण आहे. सिंहासनी शक्त्यावरण, सिंहासनाला शक्तीचं आवरण आहे. आणि सुदर्शनादी आयुधावरण, आपुलिया पण हरी सांगे. परमात्म्याने स्वतः सांगितलं की सुदर्शनाजी जे परमात्म्याचे आयुध आहे ना, हे आयुध परमात्म्याचं आयुध आवरण म्हणजे परमात्म्याच्या जवळच आयुधाचं एक आवरण आहे. अशा प्रकारचे परमात्म्याचे 4 प्रकारचे, हा विषय नाही इथला पण आला योगाने म्हणून आपल्यासमोर नमूद केला. पार्षदांचं आवरण ते परमात्म्या ब्रह्मदेवाने पाहिलं. इही पार्षद गणा समवेत, ब्रह्मा देखी भगवंत, त्या ते भजता निज भक्त, स्वानंद युक्त सदा सर्वदा तो. आणि ब्रह्मदेवाने ते भगवंताला पार्षद गणासोबत पाहिलं
आणि त्याती भजता निज भक्त स्वानंदयुक्त सर्वदा तो त्या भक्तांना आणि त्या भगवंताचं भजन करून ब्रह्मदेव नेहमीच सतत काय झाला स्वानंदयुक्त म्हणजे आनंदयुक्त त्याला आनंद प्राप्त झाला. आनंदो रे आजी परमानंदो रे आनंदो रे आजी परमानंदो रे म्हणजे नुसता आनंद निर्माण झाला त्याला परमानंद आणि तोही स्वानंद निर्माण झाला. आपल्याला आनंद आहे पण बाहेरचा आहे. काय आहे आपल्याला आनंद हा बाहेरचा आहे म्हणजे विषयाचा आनंद आहे. खरा आनंद आतमधला आहे. बाहेरचा आनंद आटणार आहे आणि आतला आनंद झऱ्यासारखा प्रत्येक क्षणाला प्रतिक्षण वर्धमान प्रतिक्षणाला वाढणारा असा आनंद ब्रह्मदेवाला प्राप्त झाला. सद्प्रेम सद्भाव भक्ती सद्भावी सात्विक त्यासी सदा हरी सन्मुख तोष्टला प्रांगमुख निजानंद सुख सर्वदा देत निजानंदे सुख सर्वदा देत. तो परमात्मा सप्रेम सद्भावी सात्विक अतिशय प्रेमाने श्रद्धेने भावाने जर त्या परमात्म्याचं सात्विक अंतकरणाने भगवंताचं भजन केलं तर त्यासी सदा हरी सन्मुख त्याला परमात्मा कसा आहे सतत सन्मुख आहे. त्याला परमात्मा विन्मुख कधी होत नाही. देव त्याच्या जवळ तोष्टला होय प्रांगमुख निजानंदे सुख सर्वदा देत. तो परमात्मा आपलं सुख परमात्मा आपल्या भक्ताला तुष्ट होऊन प्रसन्न होऊन तो परमात्मा देतो. ज्याचे दर्शन स्वये गोड विसरवी अमृताची चाड पाहतयाचे पुरे कोड दृष्टी गोड देखणे पणे. ज्याचं दर्शन झालं म्हणजे दर्शन होणं म्हणजे जीवनातला आनंद आहे. गोड म्हणजेच जीवनात आनंद प्राप्त होतो सुख प्राप्त होतं. एवढं गोड परमात्म्याचं सुखकारक आहे की निरसवी अमृताची चाड अमृत मिळवण्याची इच्छा सुद्धा मनामध्ये राहत नाही. अमृत जयास फिके पुढे त्याच्या नामापुढे सुद्धा अमृत फिकं पडतं. त्या परमात्मा किती गोड असेल नामा म्हणे तुझी अवघेची गोड. परमात्म्याचं दर्शनही गोड आहे. तो परमात्मा सर्व गोड आहे आणि पाहतयाचे पुरे कोड त्याचे पुरे कोड सकळही. नामदेव महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे परमात्म्याचं याच्या सर्वचे सर्व इच्छा परमात्मा त्याच्या पूर्ण करतो. संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे भुक्ती मुक्ती भुकाच साठी कोणी तयाकडे न पाहिले नाचत पंढरी जाऊ रे केळिया ठलर कुमाई गाऊ रे केळिया. नामदेव महाराजांनी वर्णन केलं की संत सज्जनांनी दुकान मांडलं त्यामध्ये वान कोण आहे वान परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर भुक्ती मुक्ती फुकाच साठी तो परमात्मा तुम्हाला मोक्षही फुकट देतो आणि भुक्ती म्हणजे भोग सुद्धा परमात्मा जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे ते परमात्मा ते द्यायला तयार आहे. म्हणजे पुरत पाहत याचे पुरत असे कोड. ज्याने त्या परमात्म्याला पाहिलं त्याची इच्छा तो परमात्मा पूर्ण करतो नव्हे. त्याचं दर्शन घेण्याच्या अपेक्षेने जर त्याला कोणी गेलं तर परमात्मा ते सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करतो. तुकोबारायांचा आणि नामदेव महाराजांचा थोडा साधर्म्य असणारा साम्य असणारा म्हणजे बराचसा साम्य असणारा अभंग मी आपल्या समोर ठेवतो की तो परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करतो. तो प्रत्यक्ष येऊनी अनंत त्याची परिचर्या करीत भक्ता साह्य होनी भगवंत पूर्ण आरत करावया. नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यात सोपान काकांच्या समाधी वर्णनामध्ये नामदेव महाराजांचा तो प्रत्यक्ष येऊनी अनंत परमात्मा प्रत्यक्ष येतो परिचर्या करीत भक्ता साह्य होनी भगवंत पूर्ण आरत करावया.
आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्याकरता परमात्मा सन्मुख होतो आणि त्याची इच्छा पूर्ण करतो. त्याच्या अंतकरणात तुकोबरायांचा अभंग आहे. संपदा सोहळा नावडे मनाला करी ते टकळा पंढरीचा, किंवा लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढीये. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाने वाट पाहे. ज्याला पंढरपूरला जावं आणि परमात्म्याचं दर्शन घ्यावं अशी आर्त असते, परमात्मा त्याची वाट पाहतो. कशासाठी? त्याला दर्शन देण्याकरिता, त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता. आता याच धर्तीवरता नामदेव महाराजांचा अभंग आहे. संपदा सोहळा नावडे मनाला छंद हा लागला पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. आषाढी कार्तिकी कधी हे म्हणून जातिया पुस लागोनी पुसत असे. येतिया जातिया लागोनी पुसत असे. नामदेव म्हणतात तुका नामा म्हणे ऐसे आर्त ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. म्हणजे परमात्मा त्याची आर्त पूर्ण करण्याकरता, इच्छा पूर्ण करता वाट पाहतो. म्हणजे दृष्टी होय गोड देखणेपणे. आणि जो पाहिला त्याची सुद्धा दृष्टी गोड. त्याच्या दृष्टीत परमात्मा पाहतो, परमात्माच त्याच्या दृष्टीमध्ये बसलेला असतो. तुकोबारायांचा अभंग आहे पंढरीपर प्रकरणातला. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. त्याचं तिसरं चरण. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. तो परमात्मा कोड म्हणजे इच्छा पूर्ण करतो. त्याने जे भक्ताचे ठाई नाम मात्र स्मरता देही मृत्युरी घो न शके काही. अमृत रूप पाही या परी भक्त नाम मात्र भगवान म्हणतात की त्याचं मला हा विषय संपवायचा आहे. 2 मिनिट शिल्लक घेतो आपले. निज भक्ताचे ठाई नाम मात्र स्मरता देही मृत्युर्युगो न शके कही. अमृत रूप पाही या परी भक्त. म्हणजे निज भक्ताचे ठाई, भक्तांच्या ठिकाणी नाम मात्र नुसता भगवंताचं नामस्मरण केलं तरी परमात्मा या देहामध्ये त्याचा मृत्यू त्याला येऊ देत नाही. भक्ताला अमृत रूप करतो, अमर करतो. ज्याचे नाम निवारी जन्म मरण त्याचे भाग्य झालिया दर्शन. भक्तासी तो सुप्रसन्न वदन गोविंद पै. नाही, विषय चांगला आहे, उद्याच्या दिवशी चिंतन करू, असू द्या. त्या भक्ताच्या दर्शनाने आता पुढचा विषय असा आहे की भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर परमात्मा त्याला अमरपद देतो. यात नवल नाही. तर भक्ताचं नामस्मरण केल्यानंतर सुद्धा अमर होतो. कसा अमर होतो याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. आजची वेळ आपली संपून गेली आणि म्हणून झालेली आजची सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करू, ईश्वराच्या चरणी समर्पित करू. आणि आजच्या प्रवचन सेवेला आपण विसावत आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरांचं आईसाहेबांचं भजन. पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताई. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री 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 ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञान
ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई ब्रह्मजिकला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाढाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ मुक्ताबाई की जय ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय महाराज की महाराज की महाराज की सोमेश्वर